जमिनीवरचं स्वर्ग पाहायचं असेल तर भीमाशंकरच्या अभयारण्यात यावंच लागतं। आपण आलो आहोत भीमाशंकरच्या या अभयारण्याच्या जंगल परिसरामध्ये। कोंडवळचा हा धबधबा आहे। उंच कड्याहून खळखळ वाहणारा हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण आहे। मागच्या 1-1.5 महिन्यापासून भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट। पाऊस सुरू आहे। ऊन सावलीचा खेळही या परिसरामध्ये अगदी मन प्रसन्न करून टाकणारा आहे। हिरवाईने नटलेला संपूर्ण हा परिसर आहे। डोंगर कड्यावरून खळखळ वाहणारे धबधबे, पांढरं शुभ्र धुकं असा हा नयनरम्य परिसर पर्यटकांना या ठिकाणी भुरळ घालणारा आहे। सध्या भीमाशंकर परिसरामध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त या परिसरामध्ये येत असतात। त्यानंतर भीमाशंकरच्या या अभयारण्यातलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक जात असतात। मात्र धोकादायक ठिकाणी पर्यटनावरती भीमाशंकर परिसरामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। धबधब्यावरती जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे। मात्र निसर्गाचं हे सौंदर्य पर्यटकांसाठी भुरळ टाकणारं आहे। त्यामुळं साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी भीमाशंकरच्या अभयारण्यातलं हे निसर्ग सौंदर्य खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। हा कोंढवळचा धबधबा आहे। अगदी 6 टप्प्यामध्ये हा धबधबा कोकण कड्यावरून खाली जातो। अगदी पांढरं शुभ्र पाणी आहे। खळखळ वाहणारा हा धबधबा आहे। 6 ते 7 ट्रॅकमध्ये या धबधब्याचे नयनरम्य रूप या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर भीमाशंकरचं हे अभयारण्य निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे। या निसर्ग सौंदर्यामध्ये पर्यटकांना येता येत नसलं तरी साम टीव्हीच्या प्रेक्षकांना घर बसल्या हे भीमाशंकरचं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।